नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे आणि संडे असला ना तरी आपल्या बायकांना काही कामांना सुट्टी नसते. तर आज मला थोडंसं वरवरचं डस्टिंग करायचं होतं. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करू, कारण तुम्ही बऱ्याच वेळा कमेंट करता मला की प्राजक्ता तुझा इतर व्हिडिओ पण आमच्याबरोबर शेअर करत जा, म्हणजे आम्हाला देखील कळेल. जसं तू इतर व्हिडिओ शेअर करत असते ज्याच्यातनं आम्हाला पण काम करण्याची एनर्जी मिळते, पॉझिटिव्हिटी मिळते आणि हेच माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण मी जेव्हा व्हिडिओला सुरुवात केलेली ना तेव्हा मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझ्याकडनं कोणाला तरी एवढी छान इन्स्पिरेशन मिळत असतील किंवा एवढं आपला नवीन म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालं आहे किंवा अशाच जास्त ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांना माझ्या व्हिडिओची खूप जास्त हेल्प होत असेल आणि ते मला ना त्यांच्या मेसेजद्वारे कळतं. बऱ्याचशा आपल्या ज्या अशा नवीन मैत्रिणी म्हणजे ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे आणि त्यांना थोडेसे असे काही जेवणातले जे बारकाई किंवा झटपट ज्या इन्स्टंटच्या अशा रेसिपीज वगैरे ज्या काही मी शेअर करते ना त्या त्यांना खूप उपयोगी पडतात आणि त्यांनी मला स्वतः कमेंट करून इन्स्टावर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. तर मी जेव्हा चालू केलेलं ना तेव्हा मला असं कधीच कुठेच वाटलं नव्हतं की आपलं हे चॅनल एवढं छान ग्रो होईल आणि मी माझ्याबरोबर ही फॅमिली जवळपास 16-17 हजार जणांची आपली ही फॅमिली होईल आणि यातून मला खूप छान छान माणसं भेटतील. माणसं पण मी आता त्यांना बोलू शकत नाही, माझ्या मैत्रिणीच आहेत त्या सगळ्याजणी. आपल्या या ज्या मैत्रिणी ज्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे जो जोडल्या गेल्यात त्यातल्या बऱ्याचशा जणींना मी पर्सनली भेटलेली आहे, बऱ्याच जणींबरोबर फोनवर बोललेली आहे आणि एवढं आमचं ट्युनिंग म्हणजे छान झालेलं आहे ना की असं वाटतच नाही की आम्ही म्हणजे आत्ता या यूट्यूबमार्फत भेटलो आहे. म्हणजे खूप कधीची ओळख आहे ना असं जणू वाटतं. म्हणजे मी खरंच कधी विचार केला नव्हता की माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला एवढी जास्त एनर्जी मिळत असेल, एवढी पॉझिटिव्हिटी मिळत असेल की तुम्हाला त्याचा तुमच्या डे टू डे रुटीनमध्ये त्याचा फायदा होत असेल. आणि आपलं हे चॅनल आहे ना माझं सुरू करण्याच्या मागे एक उद्देश होता की मला जेवण चांगलं बनवता येतं हे मला थोडंफार माहिती होतं, पण मी पण तेवढ्या एक्सपर्टली ते तुमच्याबरोबर म्हणजे प्रेझेंट करू शकेन आणि तुम्हाला पण ते इतकं छान वाटेल ना याचा मी कधीच विचार केला नव्हता. सुरुवातीला मला पण खूप प्रॉब्लेम्स आले, म्हणजे खूप एक छोटी स्वप्न घेऊन मी हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं. पहिली गोष्ट तर बघा, एक साधं सरळ प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा यूट्यूब चॅनल आपल्याला जेव्हा चालू करायचं असतं तेव्हा कसं म्हणतो आपण बाकीच्या यूट्यूबर्सना बघून की हां यांच्याकडे फेम आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे नाव आहे त्यांचं स्वतःचं. पण मी एकच गोष्ट डोक्यात ठेवलेली की स्वतःची काहीतरी छान अशी ओळख आपल्याला यातून निर्माण करता येईल. म्हणजे जे आपण आहोत तेच आपण तसंच प्रेझेंट व्हावं आणि त्याने लोक आपल्याला ओळखतील. आता मला बऱ्याच वेळा ट्रेनमध्ये येता जाताना कितीतरी आपल्या मैत्रिणीने मला नावांनी हाक दिली की तू प्राजक्ता ना, तू व्हिडिओ बनवते का, तुम्ही यूट्यूबर आहात का, असे बरेचसे प्रश्न मला विचारले जातात आणि मी 2 मिनटासाठी ना अगदी ब्लँक असते की अरे आपल्याला पण असं कोणतरी सेलिब्रिटीसारखं ओळखतं. आणि ही जी छोटीशी बोलतात ना एक काय म्हणू शकतो आपण त्याला बॅक स्टेजला वगैरे असणारी कशी हे असतात आणि त्यांना असं कधीच वाटलं नसतं की अरे ही लोकं आपल्याला ओळखत असतील. तर तसं माझं थोडंसं होतं कधीतरी. मी खूप टोटली कन्फ्यूज होऊन जाते की अरे हां आपल्याला पण ही एवढी लोकं ओळखतात आणि खूप छान वाटतं आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. मी पण खूप स्वप्न बघितली आहेत या यूट्यूबमार्फत. मला स्वतःला खूप ग्रो व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे आणि मला हे जेव्हा मी ग्रो होते आहे ना त्याच्यामध्ये जास्तीचा जो वाटा आहे ना तो तुमच्या सगळ्यांचा पण आहे. याचं पहिलं श्रेय मी ते सचिनला देईनच, कारण त्याने मला याच्यामध्ये पुरेपूर सपोर्ट केलं आहे. यूट्यूब करणं तेवढं असं सोपं नाही आहे. माझा दिवस सकाळी 5:30ला सुरू होतो, रात्री 11पर्यंत तो संपतो. याच्यामध्ये सकाळचं ऑफिस, तेव्हा जाता त्याचं शूट, सगळं पॅक करा, ट्रेनमध्ये बसा, ट्रेनमध्ये एडिटिंग करा, ऑफिसमध्ये पोचल्यावर एक 5-10 मिनटासाठी जो चेंजचा ऑप्शन असतो म्हणजे आम्हाला, तर तिथे मी त्या रूममध्ये बसून जे काही माझं छोटंसं व्हॉईस ओव्हर असतं ते कधीतरी मी व्हॉईस ओव्हर तिथे करते. मग ते मी अपलोडला टाकते आणि मग तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो. मग लंच टाईममध्ये फक्त सगळ्या आपल्या ज्या कमेंट्स असतात ना त्या वाचायच्या, कारण कमेंट्सचं पण खूप जास्त एक्साईट असते मी पण की अरे हां आज कोणी आपल्याला कमेंट केली आहे किंवा आज आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या आपल्या नेहमी आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात तशीच मी पण त्यांच्या कमेंटची खूप जास्त आतुरतेने वाट बघत असते. मग त्यांच्यामार्फत त्यांनी आज मला काय सजेस्ट केलं आहे, जसं मी त्यांनाच काही गोष्टी सुचवत असतात तसं त्यांनी पण मला आज काय गोष्टी केल्या आहेत.
त्या सगळ्या गोष्टी असतात. येताना परत ट्रेनमध्ये थोडंसं लिखाणाचं काम करायचं किंवा मग काही व्हिडिओचं प्रिपरेशन करायचं असेल, काही सामान घ्यायचं असेल, काही मार्केटमधनं घ्यायचं असेल, त्याची सगळ्याची ट्रेनमध्ये लिस्ट बनवायची. घरी यायचं, आवरायचं, परत व्हिडिओ शूट करायचा आणि मग परत जेवून वगैरे परत तो रात्री एडिट करायला बसायचं. अशा सगळ्या गोष्टींमध्ये ना स्वतःकडे आणि स्वतःमधल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे कधी कधी स्वतःचं दुर्लक्ष होतं. पण त्या बाबतीत मला सचिन खूप जास्त हेल्प करतो. म्हणजे माझी बरीचशी कामं तो म्हणजे खूप कमी करतो. जिथे जिथे मला गरज असते, जिथे जिथे त्याच्याने ती कामं होतात ना, तो तिथे तिथे ती कामं करतो. आणि त्याच्यामुळे ना मी तुमच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने ते व्हिडिओ शेअर करू शकते. यूट्यूब हे दिसतं तेवढं असं सोपं नाही आहे. म्हणजे मला सुरुवातीला असं वाटलेलं की हे यूट्यूब खूप सोपं आहे, त्यात काय एवढं, कॅमेरा लावायचा आणि त्याच्यामध्ये बोलायचं आणि शूट करायचं. पण ते तसं नाही आहे. त्याच्यामध्ये पण खूप अशा गोष्टी आहेत ना की ज्या आपण जशाशा करत जातो ना तेव्हा तेव्हा कळतं. तसंच आहे बाकीच्या पण गोष्टींचं. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही ना तोपर्यंत कुठलीच गोष्ट आपल्याला जमणार नाही. आणि आपण काय करतो, बऱ्याच वेळा गोष्टी विचार करण्यात जास्त वेळ घालवतो. आज करू, उद्या करू, ही कशी करायची ग, ती कशी करायची ग, मग हिला विचारलं मग ही असं बोलली, मग तिला विचारलं तर ती तसं बोलली. मग त्या दोघींच्या गोष्टी परत मिक्स होणार आणि त्याच्यातनं अजून काहीतरी एक गोष्ट निघणार की ज्याचं मोठं असं आपल्याकडे क्वेश्चन मार्क असतं, अरे बापरे हे कसं करायचं. तर खूप जास्त इथे तिथे आपण जेव्हा विचारत बसतो ना तेव्हा यूट्यूबच्याच बाबतीत नाही, कुठल्याही गोष्टी करण्याबाबतीत, म्हणजे आपल्याला आपल्या लाईफमध्ये एखादी गोष्ट करायची आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे स्वतः अगदी पक्के असाल, ठाम असाल ना, तर तुम्ही निर्धास्तपणे ती गोष्ट करा. कारण तुमच्यामध्ये जर ती पॉझिटिव्हिटी असेल तर ती गोष्ट तुम्हाला त्या गोष्टीचं म्हणजे त्या गोष्टीपर्यंत पोचवेल. म्हणजे मी पण आता एवढी वर्ष म्हणजे माझा पण यूट्यूबचा हा स्ट्रगलच आहे. आता जवळजवळ 4 वर्ष झाली असतील मी हे यूट्यूब करते. मला पण खूप असं सुरुवातीला डिमोटिवेट व्हायची. मी तर सुरुवातीला लिटरली 6 महिने ना रोज व्हिडिओ येऊन म्हणजे शूट करायची, रात्रीच्या रात्री एडिट करायची, सकाळी पोस्ट करायची. त्याला व्ह्यूज यायचे नाहीत, कोणाच्या कमेंट नसायच्या, खूप डिमोटिवेट व्हायची. पण नंतर आपण स्वतःला कसं ग्रो केलं पाहिजे ना हे आपल्या हातात आहे. तुम्ही तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी जर समोरच्याला दिलात ना तर समोरचा का नाही त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला ॲप्रिशिएट करणार. तुम्ही नेहमी चांगल्याच गोष्टी दिलात आणि आपण नेहमी चांगलंच राहू. मला तर असं वाटतं की तुम्ही जेवढ्या गोष्टी चांगल्या सांगता येईल ना तेवढ्या चांगल्या गोष्टी सांगाव्या आणि ज्ञान दिल्याने नेहमी वाढतं. हे माझं तरी असंच म्हणणं आहे. आणि तेच थोड्याशा काही गोष्टी डोक्यात ठेवून मी हा माझा यूट्यूबचा प्रवास चालू केलेला आहे. सांगायची गोष्ट एवढीच की आपल्या नवीन मैत्रिणी आहेत आणि मला ना सध्या त्यांच्या खूप साऱ्या कमेंट अशा येत आहेत की ताई हे कसं शूट करते, ताई ते कसं शूट करते किंवा हे कसं करायचं. तर बघा, ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यापासूनच सुरुवात करा. मी तर तुम्हाला हेच म्हणेल, आपण ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत ना त्याचा विचार करून खूप जास्त ती गोष्ट ताणत बसायची नाही. ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्याचा विचार सोडून द्यायचा आणि नंतर ती गोष्ट करायची. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस व्हाल आणि त्यातनं तुम्ही कमवून मग तुम्ही एखादी गोष्ट घ्याल ना तर तुम्ही बघा त्याचा आनंद खूप जास्त आहे. तुम्हाला ती गोष्ट करायची आहे म्हणून ती गोष्ट तुम्ही विकत घेऊ नका. मग त्या गोष्टीचं असं होतं, अरे मी ही घेतली आणि आता मला हे करायचं आहे, मग ते झालंच पाहिजे, ती गोष्ट झालीच पाहिजे आणि मग त्याच्या डोक्याचं ना म्हणजे त्याचं एक अजून डोक्यावर आपल्या खूप जास्त प्रेशर येतं. तर मी पण हळूहळू सुरुवात केली आणि जशा अशा गोष्टी माझ्या पण होत गेल्यात ना तशा तशा मी गोष्टी घेत गेलेली आहे. तुम्ही माझ्या घराबद्दल मला बरेचसे असे प्रश्न विचारतात, माझ्या किचनबद्दल, की प्राजक्ता एवढ्या छोट्या किचनमध्ये तू कसं काय सगळं मॅनेज करतेस. तर मी तुम्हाला तेच बोलली की छोट्या आहे म्हणून जेवढं आपण करत बसू ना तर तुम्ही त्याच्यामध्ये कधीच ॲडजस्ट होऊ शकणार नाही. ज्या आहेत गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट करायला शिका आणि त्याच्यामधनं तुम्ही मार्ग काढा. माझं हे जे काही किचन आहे ना हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. याच्यामध्ये मी मोजक्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि ज्या ना त्या तिथल्या तिथे ठेवलेल्या आहेत. म्हणजे ही गोष्ट तिथे नाही, इकडची गोष्ट तिकडे कधीच नसते. तुम्ही कधीही माझ्या किचनमध्ये याल ना, म्हणजे मी खूप मोठेपणा असं नाही सांगत, पण तुम्ही कधीही माझ्या किचनमध्ये या, तुम्हाला कधीही किचन प्लॅटफॉर्म ओला पण नाही मिळणार आणि सिंकमध्ये एकही भांडं मिळणार नाही. ज्या ज्या गोष्टी कधीतरी माझ्या घाई गडबडीच्या सकाळी ज्या काचेच्या वस्तू असतात त्या मात्र समोर असतात. पण इतर गोष्टी ज्या गोष्टींची जागा तिथे जिथे दिलेली आहे ना त्या गोष्टी तिथेच असतात. आणि जेवढ्या मोजक्या गोष्टी तुम्हाला ठेवता येतात ना तुम्ही तेवढ्याच गोष्टी ठेवा, मग तुमचं पण सगळ्या गोष्टींना व्यवस्थित होऊन जातील. बघा, किचन मोठं असो की छोटं असो,
आपल्याला काम आपलं किचनमध्येच करायचं असतं. छोटं मोठं जर आपण करत बसलो ना तर त्याच्यामधनं आपल्यालाच मग थोडंसं त्रास होत जातो आणि मग आपण बोलतो अरे आता मी इथे उभी कशी राहू, मी इथे हे कसं करू, मला जागाच होत नाही आहे, तसंच होतं आहे. पण असं नाही, मी एवढ्याच माझ्या या किचनमध्ये व्हिडिओ शूट पण करते, तिथे जेवण पण बनवते आणि बाकी सगळ्या गोष्टी पण करत असते. खूप जास्त खिडकीमध्ये बसून मी बाहेरचा म्हणजे जी आपली झाडं लावलेली आहेत त्यांच्यावरून बसून गप्पा पण मारते. अशा भरपूर मी या छोट्याशा किचनमध्ये बसून ना भरपूर अशा गोष्टी करत असते. तर चला अशा गप्पांना मी कधीतरी तुमच्याबरोबर मारेन. अशा छान छान तुमचा सपोर्ट करा, छान छान तुमचं प्रेम असू द्या माझ्याबरोबर, तुमचा आशीर्वाद माझ्याबरोबर असू दे की असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि तुमचे काही असेच प्रश्न असतील तर आपण त्याच्यासाठी एक छान असा येणारा व्लॉग म्हणजे मी करेन, ते नंतर माझ्या डोक्यात थोडंसं आहे ते नंतर तुमच्याबरोबर शेअर करेन कधीतरी. तर आज संडे आहे, सगळी कामं वगैरे झाली, आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि ना आता करायचे आहेत हे अप्पे. तर हे अप्पे मसूर डाळीचे अप्पे होते आणि त्याच्यासाठी मी पहिली चटणी करून घेणार आहे. तर चटणीसाठी बेसिक खोबरं घेणार आहे, त्याचबरोबर मिरची, त्याचबरोबर आपली कोथिंबीर, 2 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि आज लिंबू वगैरे काहीच टाकलं नाही आहे. साधी सिंपल मी आपली खोबऱ्याची चटणी करणार आहे आणि मला अगदी ती थोडीच क्वांटिटीमध्ये हवी आहे. त्याच्यामुळे मी चण्याची डाळ, शेंगदाणे वगैरे असं काहीच वापरणार नाही आहे, फक्त खोबरं आहे ना तेवढंच करणार आहे. आता अप्प्यांमध्ये टाकण्यासाठी ना मला हे पण करायचं आहे, कांदा आणि ज्या काही व्हेजिटेबल्स वगैरे आहेत ना त्या थोड्याशा मी टाकते. आणि हे मसूर डाळीचे जे अप्पे आहेत तर जेवढा तुमचं तांदूळ असेल ना तेवढंच तुम्ही मसूर डाळीचं प्रमाण घ्या आणि त्याच्या अर्ध उडीद डाळीचं प्रमाण घ्या. म्हणजे 1 कप तांदूळ घ्या, 1 कप मसूर डाळ घ्या आणि 1 कप उडदाची डाळ घ्या आणि बाकी तुम्हाला पाव कप पोहे घ्या किंवा मग पाव कप साबुदाणे घ्या. त्याचबरोबर थोडी 1 चमचा मेथी आणि 1 चमचा धणे असं सगळं मिक्स करून तुम्ही मग ते भिजत ठेवून मग वाटून मग तुम्ही आंबायला ठेवून द्या पीठ. मग सकाळी येईल आपलं पीठ, मग ते तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे जसं स्टोअर करू शकता तसं करू शकता. तुम्ही डाळीच्या ऐवजी नाचणी वगैरे पण यूज करू शकता, ज्वारी बाजरी पण यूज करू शकता. तुमच्यावर आहे, तुम्ही कसं त्याच्यामध्ये व्हेरिएशन करून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही डोसे, उत्तप्पे किंवा सगळं काही करू शकता. आपल्या चॅनलवर याचबाबतच्या ना भरपूर अशा रेसिपी आहेत, ज्या वेगवेगळ्या डाळींचे डोसे किंवा आंबोळ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे ना बरेच मी आपल्याबरोबर म्हणजे तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर पण केलेले आहेत. आणि मला स्वतःला ते वेगवेगळं असं ट्राय करायला खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी असं हेल्दी व्हर्जनमध्ये बऱ्याच वेळा काही ना काहीतरी करत असते. तर चला आता आपली फोडणी करून घ्यायची आहे चटणीला. तर फोडणीसाठी मी राई आणि कढीपत्ता एवढंच वापरणार आहे, मी खूप जास्त वापरणार नाही आहे. कोथिंबीर ॲक्च्युली थोडासा मला वाटत होतं पुदिना असावा, पण पुदिना माझ्याकडे आणलेला नाही आहे. मला एक म्हणजे कोल्ड्रिंक ट्राय करायचं आहे, त्याच्यासाठी मला पुदिना आणायचं आहे, म्हणून मग मी आत्ता तो पुदिना आणला नाही आहे. आणि त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करायची आहेत. म्हणजे समर स्पेशल जे ड्रिंक्स असतात ना, म्हणजे जे झटपट होतील बनून, तर तशा रेसिपी शेअर करायच्या आहेत तुमच्याबरोबर. म्हणून मग मी म्हटलं की तेव्हाच मी पुदिना आणेन, आत्तापासून आणून मग तो वेस्ट होतो खूप जास्त. आणि ताक वगैरे रोज नाही होत, कारण मी आता लिंबू पाणी वगैरे पण बनवून ठेवलं आहे, कोकम सरबत पण असतो, त्याच्यामुळे मग म्हटलं पुदिना वेस्ट होईल. तर चला आज आपण ना हे चॉपिंग करणार आहोत अगारोच्या या मिनी चॉपरमध्ये. 250 ml ची कॅपॅसिटी आहे, स्टेनलेस स्टीलचं हे ब्लेड आहे आणि वरती मोटार येते आणि एक झाकण येतं. असा कांदा तुम्ही चॉप करून याच्यामध्ये टाकायचा आणि पूर्ण वरपर्यंत कचाकच भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची म्हणजे ते छान बारीक होतं. एका सेकंदात आपला हा चॉप करून होतो बघा. बटन प्रेस केलं आणि एका सेकंदात आपला हा बारीक असा कांदा कापून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती अगदी बारीक झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स, त्यानंतर तुमचं आलं, लसूण असं काही जे काही छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये असतं ना ते सगळं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर आता ना मी याच्यामध्ये मका जो माझ्याकडे होता ना तो पण मी याच्यामध्ये टाकला आणि तो पण याच्यामध्ये अगदी बारीक होतो बघा. एका सेकंदात फक्त बटन प्रेस करायचं आणि झालं. याच्यामध्ये एक चार्जिंगची केबल येते, त्या चार्जिंगच्या केबलने जर तुम्ही हे एकदा चार्ज करून ठेवलं ना तर हे आरामात तरी माझ्यासाठी तरी महिनाभर चालतं आणि त्याच्यापेक्षा जास्तच चालतं. पूर्ण चार्ज एकदा करून घ्या आणि अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला काही असं पटकन शॉपिंग करून हवं असेल तर तुम्ही हे वापरू शकता. आणि हे क्लीन करायला पण अगदी सोपं आहे बघा. क्लीन करण्यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की याचं जे वरचं जे मोटार असतं ना ते क्लीन करायचं नाही, म्हणजे ते डायरेक्ट नळाखाली वॉश करायचं नाही आहे. तर इथे मी थोडीशी धणाजिरा पावडर, थोडीशी काळी मिरी टाकून आपलं बॅटर तयार केलेलं आहे.
तर आता हे वरचं झाकण, त्याचबरोबर स्टेनलेस स्टीलचा ब्लेड आणि 250 ml चा हा BPA फ्री कंटेनर आपण नॉर्मल स्क्रबने पाण्याखाली धुवून घ्यायचा, नंतर तो सुकवून ठेवायचा आणि मग तो तुम्ही रियूज करू शकता. फक्त याची जी मोटर आहे ती आपल्याला ड्राय कपड्याने पुसून घ्यायची, ती पाण्याखाली डायरेक्ट वॉश करायची नसते. तर आता एक एक करून हे आता अप्पे करून घ्यायचेत. आणि अप्प्यांसाठी पण मला एक कमेंट आलेली की हे अप्पे पात्र तू कुठून वगैरे घेतलं, तर हे नॉर्मल डीमार्टमधनं घेतलेलं आहे. आणि अप्पे पात्राचं तर व्हरायटी खूप वेगवेगळे आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला कुठेही छान असं अप्पे पात्र मिळून जाईल आणि रिझनेबल रेटमध्ये मिळेल. आणि अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हाला विचारायचीच आहे, शेअर करायची म्हणजे तुम्हाला विचारायची आहे. तुमच्या बऱ्याचशा जणांच्या याच्यासाठी पण कमेंट येतात की प्राजक्ता तू नॉनव्हेज खात नाहीस का, किंवा तू नॉनव्हेजच्या रेसिपी शेअर करशील का, तुला आवडेल का शेअर करायला, किंवा तू कर. अशा बऱ्याचशा रिक्वेस्ट आहे. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा, मी नॉनव्हेजच्या रेसिपी शेअर केल्या पाहिजेत का. तर नॉनव्हेज म्हटलं की मला ज्या म्हणजे नॉनव्हेज म्हणजे ज्या आमच्या मालवणी पद्धतीच्या ज्या स्पेशलायझेशन आहेत, म्हणजे जसं सोलकढी आहे, नारळाचा रस आणि शेवया, ज्या मला खूप जास्त आवडतात गोडामध्ये. आणि माझ्या मामाच्या हातचा किंवा मावशीच्या हातचा ना वरण भात खूप छान असतो. मावशी पण खूप छान वरण भात करते. त्याचबरोबर मावशीच्या हातची कारल्याची भाजी, मामाकडे गेलेलं, म्हणजे असं खूप जास्त मला खूप जुन्या गोष्टी पण आठवतात, ज्या लहानपणीच्या असतात, ज्या आपल्या आठवणी असतात, त्या सगळ्या गोष्टी आता आठवायला लागल्या. पण ज्या आमच्या स्पेशल आहेत, जसं कोंबडी वडे आहे, मालवणी वड्याचं पीठ किंवा मालवणी मसाला, या सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतील. तुम्हाला त्या बघायला आवडतील की नाही ना, मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला खूप जास्त बरं वाटलं तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी बोलून. तुम्हाला कसं वाटलं आणि तुमचं काय मत आहे या सगळ्या बाबतीत मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.